अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि ताला बरकातू। बानकोट से असगर जलगावकर। आज मी आहे बानकोटच्या 2-3 किलोमीटर पुढं आहे आणि बानकोट वेलात जो आपलो महामार्ग आहे म्हणजे रोड आहे तो आता खचाच्या कगारवर आहे। तर ह्या माझ्या मंगती तुम्ही पाईप बघू शकता हो। मी आता खालती बसले आहे, एकदम ज्या खचलोय त्या मी बसले आहे। तो तुम्हाला मी पुरा दाखवता तो कैसो खचलोय कैसो नाही। तर ह्यो माझो व्हिडिओ बांधकाम विभागाशी जा अधिकारी कनेक्टेड आहात त्यांना ह्यो डेलिकेट आहे। त्यांना शायद माहिती आहे नाही माहिती मला नाही माहिती, पण इन्शाल्लाह माहिती झाल्यावर हिना लक्ष टाकतील आणि हिनावर काम चालू करतील। तर अवरो खचलेलोय रस्तो की आत्ता उदान चालू आहे, उदानाला हर टाईम तो खचत चाललो आहे आणि पावसाचा अजून 3 महिने जायचा। काय पता जर पुढं जर खचलो यो तर पूर्ण रस्तो पण बंद होईल आणि पब्लिकला असुविधा होईल। त्यांच्या पहिले काही काम झालं तर मग बेहतर आहे। तर मी पुरं व्हिडिओत लास्टपर्यंत बनवून राहा, मी पुरं तुम्हाला ती सगळं दाखवत आहे। आणि यूट्यूबवर माझ्या चॅनलचं नाव आहे असगर जलगावकर इन बानकोट। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जजाकल्लाह खैर। पाणी आहे, ही पाणी आणि पाण्याशी बघा ही बघा अशी रस्तो खचत चाललो आहे। ही ज्या पोळा उभी आहेत ना, ही हालत बघा काय आहे। हे आमचं पाण्याचं लाईन आहे। हे बानकोटला पाणी, बानकोट वाल्मिकी नगर 2-3 गावाला ही पाणी पुरवठं। तो ह्यो खचलोय बघा थोडं रस्तो, हिंचॉन बेकार हालत पुरं आहे ती दाखवतात तुला। हे बघा आहे आता अजून बॅड कंडिशन आहे। ह्यो रस्तो बघा कट झालोय। ही पाईपलाईन आहे पाण्याची, आता ही पण जर पावसात वाहून गेली तर पाण्याचं वांदं होतील गावात बानकोटात लोकांचं वाल्मिकी नगरला। हे बघा ही सगळा खचलेला आहे, म्हणजे कमीत कमी 25-30 मीटर ही खचलेला आहे सगळा। हे ढोंड सगळं खालती वाहून गेलेलं आहेत आणि भरती असतं, उडान चालू आहे पुण्यातला ही अजून खचल आणि कट होर रस्तो। हा बघा ह्यो रोड बानकोटला जातं आणि ह्यो खचत खतपरे नाहीलोय बघा। हा बघा ह्यो जास्ती पण नाही राहिला आहे खच्याला, मला वाटते थोड्याशा दिसातला ह्यो रोड अर्धो रोड खलास होईल जाल खालती। ही हालत आहे बघा, काय हालत आहे बघा, अशी खलशी दाखवत आहे मी। हो बघा किती खचत आहे रोड, लक्ष कुंचाच नाही अजून तिनार। ह्यो पिलियर आहे ना, ह्यो रस्त्याच्या बाहेर ही जुनी बाउंड्री आहे रोडाची, म्हणजे रोड किती वाहून गेलोय बघा। अवरो रोड वाहून गेलोय, ही बाउंड्री जुनी आहे त्यांची। पाण्याचं पाईप आहे, किती रोड खचलोय बघा। अजून जर तिना लक्ष नाही दिले तर रस्तो पण जायचो आणि रोड पुरो बंद होईल। अशी जो गेलोय अशी कमीत कमी 30 मीटर गेलेलो आहे। हे बघा ह्यो तो पिलियर मी दाखवलो लास्टला, 30 मीटर पुरो खचत चालू आहे। हे बघा वयो पिलियर जो दाखवलो होतो मी तो औरो रोड खचत चाललो आहे। छोटोसो ह्यो व्हिडिओ तुम्हाला दाखवलो रस्तो खचलेलो। ही आता तर सुरुवात आहे आणि हिनार जर काम नाही झाला तर मला वाटते पुढचं अजून पावसाचं 3 महिने जर येणार आहात तो ह्यो वेलाच बानकोट रोड बंद होईल। तर ही ॲक्च्युली पावसाच्या अगोदर काम व्हायला पाहिजे होता। ठीक आहे काही बात नाही, नाही झाला, पण आता तरी हिना लक्ष देऊन ह्या बांधारो परवो आणि रोडाची दुरुस्ती हो। तर ह्यो व्हिडिओ माझो जपन बांधकाम विभागशी अधिकारी कनेक्ट आहात, जपन हे काम बघतात त्यांनी हिना लक्ष देवा आणि बानकोटला येऊन ॲट पोस्ट बानकोट तालुका मंडणगड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी ॲड्रेस आहे ह्यो। ह्या येऊन पाहणी करून ह्या बांधाचा बेगूनच बेगून काम चालू करावा, नाही तर काय रस्तो पण धुपून जाल आणि काम अजून वाढेल आणि पब्लिकला असुविधा होईल। तर माझी अशी एक विनंती आहे की हातचा काम बेगूनच बेगून चालू करावा। बाकी दुआत याद ठेवा। बानकोट से असगर जलगावकर। जजाकल्लाह खैरा।